नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आज सोमवार आहे आणि सकाळीच लवकर आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तरी ते मी माझी सकाळची कामं देवपूजेची वगैरे सगळी काय आवरून घेतली होती। बाहेर रांगोळी वगैरे काढून परत देवाची पूजा वगैरे सगळं काय झालं होतं माझं। आज थोडीशी गडबड होती, त्यामुळे मी तुमच्याबरोबर ते काही शेअर केलं नाही, कारण की मला आज बाहेर जायचं होतं आणि त्यामुळेच मी पटपट आवरत होते। म्हणलं चहा घेईल आणि त्याच्यानंतरून लगेच निघणार होते। 9:30 पर्यंत मला जायचं होतं। आता इथे चहा होतोय तोपर्यंत म्हटलं भाज्या वगैरे कट करून घेते। आल्याच्या नंतरून मला स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे म्हटलं जेवढं होता येईल तेवढी तयारी ते करून घेते, कारण की याला मला थोडासा वेळच होणार होता। आणि म्हटलं हे भाज्या वगैरे कट करून ठेवले की आले की बरं होईल, त्यामुळे ते चहा होतोय तोपर्यंत मी भाज्या वगैरे कट करून घेत होते। फ्लावर आणि शिमला मिरची कट करत होते। कच्चा मग करतो आणि कसं पटकन राहून तयारी करून जाऊ विषय। आता सगळे तर नाही होणार, 9:30 झाले तर तू पण खा, कट करतो मी चहा ठेवला। काय कट करून टाकत मजा आहे का पोराच्या? आंबे, मिठाई, मिठाई पण आणलेली आहे रात्रीच। वाय विजिट केलं आनंद झाला। बीट सगळं कट करायचं। आधी चहा देते आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करून घेते। डॅडीने आंबे घालून ठेवले। आर्यन आणि मी निघालो होतो बसनी आर्यनच्या स्कूलमध्ये। आज त्याचा फायनल रिझल्ट होता आणि त्याच्यासाठीच आम्ही निघालो होतो। आर्यन बघू शकता किती जास्त खुश होता। कसले आंबे आलेत ना रे, भारी। वा, आर्यनच्या स्कूलच्या आजूबाजूचा परिसर इतका छान आणि इतका सुंदर आहे ना, खूप छान वाटतं हे झाडं वगैरे बघून। खूप जुनी झाडं आहेत। आर्यनची ही स्कूल आहे आणि आर्यनचा रिझल्ट बघू शकता तुम्ही। बोर्डवरती आर्यनचं नाव आलं होतं आणि त्याचा आनंदही चेहऱ्यावरती बघू शकता तुम्ही। किती खुश होता तो, खूपच जास्त आनंदी होता। आता घरी आले होते, उन्हाच्या आधीच लवकर येणार होते। 12 पर्यंतच टाईम होता त्याचा PTMचा आणि त्यामुळेच मी लवकर गेले होते आणि 11 पर्यंत रिटर्नही आले होते। ऊन खूप जास्त वाढले, त्यामुळे म्हटलं पटकन जाऊन सकाळीच लवकर यावं म्हणून लवकरच गेले होते। ह्यांचा फोनही येऊन गेला होता की त्याचा रिझल्ट काय लागला, मला सांग म्हणलं, आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल। आणि तेच मग आता त्यांना रिझल्ट वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतरून मला स्वयंपाकी करायचा होता। तर म्हटलं पहिला रिझल्ट दाखवते त्यांना आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागेल।
आर्यनचा रिझल्ट चांगला लागणार हे आम्हाला आधीच माहिती होतं. प्रत्येक वर्षी त्याचा रिझल्ट छान लागतो, त्यामुळे रात्रीच त्यांनी मिठाई आणून ठेवली होती. बघूनच तोंडात पाणी सुटतं. पहिलं देवाला सोडवा. भारी भारी दिसतं. चल आर्यन, सगळ्यात माझी आवडती आणि फेवरेट कुठली मिठाई आहे ही? गावली भारी आहे. Awesome. तर इथे मी वाटाणा सोलून घेत होते. आता जायच्या आधी मी बरेचसं काम तरी आवरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतरून इथे वाटाणा सोलून घेतला, बटाटे वगैरे कट करून घेतले. आता पावभाजी बनवणार होते, त्याच्यासाठी फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची, बटाटा, टॅमॅटो आणि ह्याचं बीटची पेस्ट बनवून घेतली होती कुकरला, कारण की बीट आहे ना मॅश होत नाही, त्यामुळे पेस्ट बनवून घेतली होती. आता कुकरमध्ये मी सगळ्या भाज्या ॲड केल्या, टॅमॅटो ॲड केला, त्याच्यानंतरून जी पेस्ट बीटची बनवून घेतली होती मिक्सरला फिरवून तेही त्यामध्ये ॲड केली आणि पाणी, त्याच्यानंतरून मीठ आणि लगेच कुकरलाही लावून दिलं होतं. आता कुकर होईपर्यंत बाकीची सगळी कामं आवरून घेत होते. कांदा वगैरे कट करून घेत होते. इथे आर्यन ज्यूस बनवत होता, मँगो ज्यूस, आणि सगळ्यांसाठीच बनवत होता. तर म्हटलं पटकन आवरून घेते तोपर्यंत, आणि इकडे कांदा वगैरे कट करून घेतला मी आणि त्याचाही मँगो ज्यूस बनवून झाला होता आणि तो मलाही दिला त्यांनी, स्वतःलाही घेतला होता. आता इथे तूप टाकलं होतं, तमालपत्र टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये कांदा परतायला टाकला होता. आई दादा आर्यनला भेटण्यासाठी आले होते आणि येताना पेढाही घेऊन आले होते. त्यांना रिझल्ट मी फोनवरती सांगितलं होतं आर्यनचा छान लागलाय म्हणून, तर पेढा घेऊन आले. देवाला पेढा ठेवला, त्याच्यानंतर सगळ्यांना दिला. आता इथे कांदाही माझा ब्राऊन झाला होता, तर लगेच मी त्यामध्ये पेस्टही ॲड केली. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट आहे, तर ती त्यामध्ये ॲड केली आणि छान परतून घेतला. आता म्हटलं पेस्ट चांगली परतते, तोपर्यंत माझा इकडे कुकरही झाला होता. आता इथे भाज्या पण मी मॅशरने बारीक करून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेच इकडे भाजी बनवायला घेतली. आता इथं हळद मी ॲड केलेली आहे, लाल मिर्च पावडर आणि त्याच्यानंतर पावभाजी मसाला. आता मसाला छान परतून घेतला आणि त्याच्यानंतर भाज्याही बारीक केल्या होत्या, तेही मी त्यामध्ये ॲड केल्या. आता पावभाजीमध्ये मोठ्या भाज्या जास्त आवडत नाही मुलांना, त्यामुळे मग बारीक अशा करून घेतल्या होत्या. खूप छान भाजी झाली होती, नक्की ट्राय करा. तर बघू शकता भाजीला छान कलर आला होता. बीट टाकलेलं आहे, पाणी बघू शकता तुम्ही, लाल असं होतं पाणी त्याचं. भाज्या छान परतून घेतल्याच्यानंतर मग त्याला छान असा कलरही आला होता. लाल मिर्च टाकली होती आणि बीट टाकलं होतं, त्यामुळे वरतून पावभाजी मसाला टाकला, त्याच्यानंतरून बटर टाकलं आणि कोथिंबीर, आणि भाजी खूप टेस्टी झाली होती. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. इतकं जास्त गरम होतं आहे ना, आता ऊन इतकं वाढलं आहे ना, खूप जास्त गरम होतं आहे. तर काल आम्ही हा कूलर घेतला, म्हटलं चला तुम्हालाही दाखवते. गरम खूप जास्त होतं आहे, त्यामुळे त्यांनी इथं किचनमध्ये आणून लावला होता. म्हटले गरम खूप जास्त होतं आहे, तू स्वयंपाक करते, त्यामुळे मग आता किचनमध्ये फॅनही आहे, तरी पण त्यांनी कूलर आणून इथे ठेवून दिला होता. म्हणले तू स्वयंपाक करते, खूप जास्त गरम होतं आहे तुला. आता माझा इथं स्वयंपाक सगळा कंप्लीट झाला होता आणि मी पाव गरम करण्यासाठी इथे घेतले होते. म्हटलं सगळ्यांना एक जणांना वाढण, कारण की सगळे एकत्र काय बसू शकत नव्हते, पाव गरम करून द्यायचे होते, त्यामुळे मी जसं होतील तसं प्रत्येकाला ताट बनवून देत होते. तर भाजीला बघू शकता खूप छान कलर आला होता. इथे कांदा, कोथिंबीर, लिंबू कट करून ठेवला होता आणि पहिलंच आर्यनला वाढलं होतं मी. आजचा दिवस कसं वाटतंय तुला आज? एकदम स्पेशल. आणि ट्रीट कशी वाटली माझी? ते तर ऑसमच आहे. आवडले तुला? हो. चल कर जेवण. आता त्याने मला इथं भाजी टेस्ट करायला सांगितली की मम्मी तू टेस्ट करून बघ, खूप छान झाली, टेस्टी झाली भाजी, खरंच खूप छान झाली होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय.